श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण देवासमोर गेल्यानंतर आपोआपच आपले डोळे पाणवतात. आपोआपच डोळ्यातून आपल्या पाणी व्हायला लागतं, हुंदके यायला सुरुवात होतात, लोक रडतात, देवापुढे नतमस्तक होतात. आणि अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं. आपण ज्यांना आपल्या अगदी जवळचं समजत असतो, आपल्या प्राणाहून आपल्याला ते प्रिय असतात, ज्यांच्यावर आपलं जीवापाड प्रेम असतं, अशी आपली पत्नी, आपला पती, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपली मुलं, आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात, म्हणजेच आपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला, तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात, आपल्याला दूर लोटतात, आपला द्वेष करतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण आपलं जीवन खर्ची केलं, ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो, ते कधीच आपले नव्हते. आपला फक्त परमेश्वर आहे. आणि मग आपण या सर्वांना विसरून आपल्या भगवंतापुढे नतमस्तक होतं. तिथं जाऊन आपण रडतो आणि आपल्या भगवंताला म्हणतो, हे देवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. तर आपण आज या व्हिडिओमध्ये देवासमोर रडल्यानं, देवासमोर आपण नतमस्तक झाल्यानं, आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानं आपल्यासोबत काय चमत्कार घडतो याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येकाचाच आपल्या देवी देवतांवर, आपल्या कुलदेवतेवरती विश्वास असतो, श्रद्धा असते, मनोभावे त्यांची ते पूजा करत असतात. त्याचप्रमाणे आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांची देखील मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करीत असतो. आपल्या सर्वांनाच विश्वास असतो की स्वामी महाराज आपल्या पाठीशी नेहमी कायम उभे असतात आणि आपल्याला प्रत्येक अडचणीतून ते बाहेर देखील काढत असतात. तर आपल्या या देवासमोर, भगवंतासमोर रडल्यानं, आपल्या डोळ्यात अश्रू आल्यानं काय होतं ते जाणून घेऊया. आपल्या हिंदू प्राचीन ग्रंथानुसार सुरुवातीला हे ब्रह्मांड रिकामच होतं, सगळीकडे अंधारच होता आणि त्यावेळे शिवलिंग प्रकट झाले आणि यामुळं हे सर्व ब्रह्मांड आहे हे ऊर्जेने भरलेले सर्वांना प्राप्त झाले. मग काही कालावधीनंतरच या ब्रह्मांडामध्ये अनेक पद्धतीची निर्मिती झाली, ज्यात पाणी, धातू, वायू, अग्नी या सर्व गोष्टींची निर्मिती झाली. या सर्व निर्मितीमध्ये शिवशंकरांचा निवास आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच या सगळ्या ब्रह्मांडात जी काही ऊर्जा आहे तर ते शिवच आहेत. शिव हे आदी आहेत आणि शिव हे अंत आहेत असं म्हटलं जातं. तर तुम्ही जेव्हा ईश्वराचे ध्यान करायला बसता, जेव्हा तुमचा आत्मा ईश्वराशी जोडला जातो, ईश्वर सर्वव्यापी आहे, सजीव असो किंवा निर्जीव, सर्वच ठिकाणी ईश्वराचा वास आहे. त्यामुळं आपल्या आत्म्याचा ईश्वराशी संबंध जोडला गेलेला आहे आणि म्हणूनच हा भगवंत आपल्याला काही ना काही संकेत देत असतो. हे संकेत अगदी साधे साधे असतात आणि म्हणूनच आपण याकडे दुर्लक्ष देखील करत असतो. परंतु परमात्मा हा सर्व जीवजंतूंशी जोडला गेलेला आहे आणि मग जेव्हा आपण पूजा किंवा ध्यान करत बसलेलं असतो, त्यावेळी आपल्या आजूबाजूचे जे वातावरण असते तर ते सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. आपले मन देखील यावेळेस खूप प्रसन्न होते. यावेळेस जे काही दुःखाचे वातावरण आहे तर ते देखील आनंदामध्ये भरून जाते. तसेच जर आपण जर अडचणीत असो किंवा एखाद्या विचारामध्ये जर असो, ताणतणावामध्ये असतो, तर त्यावेळी देखील आपल्याला ताजेतवाने वाटायला सुरुवात होते, कारण आपण यावेळी ईश्वराच्या सानिध्यात आलेलो असतो. या सकारात्मक शक्तीचा प्रभावच असा असतो की कितीतरी वेळेला विद्यार्थी अभ्यासाला बसताना माता सरस्वतीचे नामस्मरण करतात, त्यांच्या डोळ्यात पाणी येते. याचा अर्थ असा आहे की माता सरस्वतीची त्यांच्यावर कृपा झालेली आहे. त्याचबरोबर आपण ज्या देवांशी निगडीत असतो, त्यांच्या काही कथा ऐकत असतो, तेव्हा देखील आपल्या शरीरावर अचानक काटा उभा राहतो. तसेच आपल्या डोळ्यामध्ये देखील पाणी येते. त्याचबरोबर जर तुम्ही ध्यान मग्न होऊन स्वामींची जर प्रार्थना करत असाल किंवा तुम्ही ज्या देवी देवतांची प्रार्थना करता, भक्ती करता, तर त्यांची प्रार्थना करत असाल, त्यावेळी जर तुमच्या डोळ्यामध्ये देवाची प्रार्थना करताना जर पाणी आलं, तर हा समजा ईश्वराचाच एक संकेत आहे. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा मनोकामना देवापुढे बोलायची आहे, ती देव नक्की पूर्ण करतात. जर तुमच्या घरातील जे देवापुढं ज्योत लावलेली आहे
तर दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो अचानक मोठा होत असेल तर असं म्हटलं जातं की भगवान शिवशंकरांचा वास आपण ज्या ठिकाणी भक्ती करत आहोत, पूजा करत आहोत तर त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पूजा करताना ही ज्योत मोठी झाली तर असं समजा की भगवान आपण ज्या देवाची भगवंताची पूजा करत आहोत तर ते भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पूजा करत असताना आपण धूप दीप लावत असतो आणि या धूप लावलेल्या धूर जर देवाकडे जर जात असेल तर यामागचा देखील संकेत असा असतो की तुम्ही जी पूजा केलेली आहे तर ती पूजा देवाने मान्य करून घेतलेली आहे आणि देवाचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही जर स्वामी महाराजांची जर सेवा करत असाल, स्वामींची पूजा करताना स्वामींसमोर बसल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये जर पाणी आले, तर तुम्ही लगेचच त्यावेळेस आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, ही सर्व स्वामींजवळ बोलून दाखवायची आहे, ती व्यक्त करायची आहे. ज्यामुळं ती तुमची इच्छा, मनोकामना स्वामी पूर्ण करणार आहेत. तसेच तुम्ही तुमच्या घरातील देवपूजा जरी करत असाल आणि त्यावेळेस जरी तुमच्या डोळ्यामध्ये अशा प्रकारे जर पाणी आलं आणि तुम्ही त्यावेळेला लगेचच तुमच्या घरातील देवी देवतांसमोर बसून आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या देवी देवतांना कुलदेवतांना प्रार्थना देखील करायची आहे. तुमची जर देवावर अगदी मनापासून श्रद्धा असेल, मग तुमचे कोणतीही देवी देवता असेल, भगवान महादेव असतील, स्वामी समर्थ, गजानन महाराज, अंबाबाई, देवी माता कोणतीही, लक्ष्मी माता, देवी असेल, देवता असतील, भगवान श्री हरी विष्णू असतील, नारायण असतील. परंतु तुमची जर अगदी मनापासून या देवी देवतांवर जर श्रद्धा असेल आणि या देवी देवतांसमोर जर तुम्ही नतमस्तक होऊन जर रडत असाल, तर तुमच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो आणि त्या बोलण्यामागे, प्रत्येक शब्दामागे फक्त सत्य असतं, खरेपणा असतो आणि हे जे शब्द असतात तर ते हृदयातून बाहेर पडलेले खरे शब्द असतात आणि त्यामुळंच आपले हे शब्द या भगवंतापर्यंत पोहोचत असतात. आणि यावेळेस आपण आपल्या भगवंताशी, परमेश्वराशी एकरूप होऊन जातो. जणू काही आपली आई आपल्याकडे पाहत आहे आणि प्रेम भावनेने आपल्याला शांत करत आहे. ती म्हणत आहे, "बाळा रडू नकोस, तू माझाच आहे. ही मोहमाया आहे, हे तुला आता समजलं. काळजी करू नकोस, तू माझा लाडका आहेस." तर असे अनुभव फार कमी लोकांना येतात. जो खरोखर नशीबवान असतो, तो त्या परमेश्वराशी, त्या परमशक्तीशी एकरूप होतो आणि ज्यावेळेला आपल्याला भगवंत, आपले परमेश्वर कुरवाळत असतात, आपल्याला जवळ घेतात. ज्याप्रमाणे तुमची आई तुम्हाला जवळ घेते, तुम्हाला कुरवाळते, तुम्हाला आधार देते, त्याप्रमाणेच आपल्याला देखील हे आपले परमेश्वर, आपले भगवंत आधार देत असतात. परंतु जर आपल्याला आपल्या या भगवंताने आपल्याला अनुभव दिला, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण केल्या, आपल्यावरती कितीही मोठं संकट असेल, तरी देखील तुम्ही या देवासमोर नतमस्तक झाल्यानंतर, डोळ्यातून अश्रू काढल्यानंतर या देवाने जर तुमच्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर केली, तर या भगवंताचे आभार मानायला देखील विसरू नका. जेव्हा तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने आपल्या देवावर विश्वास ठेवून आपल्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील, आपली दुःख, विघ्न, संकट दूर करण्यासाठी याला प्रार्थना करता, तर तो तुमच्यासोबत कायम उभा राहतो. तर या देवाला, या भगवंताला कधीही विसरू नका, उतू नका, मातू नका. तर तसेच आपल्या आजूबाजूला जे लोक कधीच तुमचे नव्हते, कधीच तुमचे होणार नाहीत, हे जेव्हा आपल्याला भगवंत सांगतात, तर त्यावेळेला प्रत्येकावर प्रेम करा. मात्र त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका. लोकांची सेवा करा, जनसेवा करा, सर्वांचं भलं कसं होईल याचा देखील विचार करा. परंतु कोणाबद्दलही वाईट चिंतू नका. तुमचे आई-वडील, तुमची पती-पत्नी, तुमची मुलं, भावंडं सर्वांवर प्रेम करा. परंतु अपेक्षा कोणाकडूनही धरू नका. कारण हे जग स्वार्थी आहे. प्रत्येकजण आपला स्वार्थ पाहत असतो आणि त्यामुळं प्रत्येकाबरोबर तुम्ही संकटात उभं राहावा. प्रत्येकाला मदत करा. परंतु तुमचे जे काही अडचणी आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, तर ती तुमच्या भगवंताजवळच मांडा. कारण तुमच्यासोबत, तुमच्या पाठीशी नेहमी भगवंतच उभा राहणार आहे. गोरगरिबांची सेवा करा. आपल्या सभोवतील जे लोक आहेत, ज्यांना आधाराची, मदतीची गरज आहे, तर त्या प्रत्येकाला मदत करा. कारण भगवंत कोणत्या रूपात तुमच्यासमोर येऊन उभा राहील, हे तुम्हाला देखील कळणार नाही. आणि म्हणूनच जो कोणी आपल्यासमोर येईल, ज्याला अत्यंत आपली गरज आहे आणि त्या व्यक्तीला गरज करायला चुकूनही विसरू नका. कारण तो देवाचंच देखील स्वरूप असतं. आपला भगवंत देखील आपली परीक्षा घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासमोर येऊन उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच आपण कोणताही गरजवंत आपल्याजवळ आला, तर त्याला मदत करायला विसरू नका. फक्त कोणतीही मदत करताना, कोणतीही सेवा करत असताना त्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका. आणि अशा प्रकारे तुम्ही जर या देवी देवतांसमोर, आपल्या कुलदेवतेसमोर किंवा आपल्या श्री स्वामी समर्थांसमोर, भगवंतासमोर जर रडला,
तर हे जे आपले कुलदैवत आहेत, आपले जे भगवंत आहेत, स्वामी महाराज आहेत, तर ते आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर करतील. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला मदत केली पाहिजे, कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि आपल्या सर्व काही इच्छा असतील, मनोकामना असतील, तर त्या भगवंताजवळ मांडायच्या आहेत. मनापासून आपल्या भगवंताची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. कोणतीही सेवा मनोभावे आणि श्रद्धेने केली, तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळंच आपण आपल्या मनातील कोणतीही भावना या देवासमोर मांडली, तर हा जो देव आहे, भगवंत आहे, तर तो नेहमी आपल्या पाठीशी उभा राहणार आहे. प्रत्येक संकटात तो आपल्यासोबत असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.